आपण जातो आहे पहिल्या पावसाची मजा घेतोय जरा. आता मी आणि हा असे आम्ही दोघेजण निघालोत कुडसळवरून. आता एकाने सांगितलं आहे नेरळमध्ये दहिवलीची नदी तुडुंब भरले आणि ती नदी बघण्यासाठी आपण आता नेरळमध्ये जातो आहे. प्रथम आता इथं आम्ही नेरळ आणि विठ्ठलच्या मध्ये आहोत. तर आता बघूया आपण नदी कशी भरली ती त्याची. ही आहे नेरळची एक छोटीशी नदी. आता ही नदी एका मोठ्या नदीला म्हणजे मोठी नदी जी खाली बदलापूरला जाते त्या नदीला भेटते. आपण बघताय ती किती तुडुंब भरले ती देखील. पुलाच्या खालून अगदी 5 फुटापर्यंत ती आली आहे. आता ह्या बाजूचा सीन आपण बघूया. ती बघा केवढी भरलेली आहे. आता आपण पुढे मोठी नदी बघायला जातोय. तर जाऊया पुढे. A few moments later. शेवटी ज्या नदीची उत्सुकतेने वाट पाहत होतो, जी नदी तुडुंब भरले असं सगळं सांगत होते, त्या नदीच्या आपण पात्राजवळ आता उभे आहोत. तर तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता ही नदी इथपर्यंत कशी भरलेली. पुलावरून दोन्हीकडून पाणी वाहतं. पलीकडच्या बाजूला काही लोक अडकलेली आहेत. ती कशी तुडुंब भरते वरून वाहत आहे हे आता तुम्हाला कळेल. आता इथे काही पब्लिकला थांबवण्यासाठी म्हणजे प्रोटेक्शन करण्यासाठी पोलीस दलाचे काही लोक इथे आहेत. त्या तुम्ही बघू शकता की कोणालाही पलीकडे जाऊन देत नाही किंवा अलीकडचा माणूस इकडे येऊ शकत नाही. अशा पद्धतीने आपण ही नदी पाहतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की अशा तुडुंब वाहत असलेल्या नदीतून आपण कधीही प्रवास करू नका, जेणेकरून आपल्या जीवाला धोका होईल. कारण आपण जी नदी पाहतो आहे त्या नदीविषयी मी तुम्हाला सांगतो. या नदीचं नाव आहे उल्हास नदी. या नदीचा उगम होतो आहे खंडाळ्याच्या घाटामधून. ती नदी वाहत कर्जत तालुक्यामधून सरळ अशी विपुरीवरून एका आंबोली ठिकाणी येते. आंबोलीच्या ठिकाणी पेज नदी म्हणजे टाटा कॅम्पमधून वाहणारी नदी, अशा 2 नद्यांचा संगम होतो आहे. 2 नद्यांचं संगम होऊन ही 2 नद्यांचं पाणी आपल्याला आत्ता इथे बघायला मिळतं. आता पुढे आपण हीच नदी दुसऱ्या बाजूने बघण्यासाठी जातो. पूर्ण नदी वगैरे बघून आलेलो आहे आणि नेरळच्या इथे आम्ही थांबलो आहे थोडेसे नाश्ता करायला. आम्ही इथे वडापाव खातो आहे. तर तुम्ही पाहू शकता. आधी वडापाव खाऊया, मग नंतर दुसरी नदी बघायला जाऊया. तर आता आपण आलो आहे कुंभे या गावच्या शेजारचा ब्रिज, पेज नदीचा ब्रिज. आता आपण बघूया या ब्रिजवरती आपण आता उभे राहणार आहोत आणि समोरचा नदीचा संपूर्ण सखल भाग, संपूर्ण नदी कशी वाहते यात आपण थोडक्यात बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण 2 नद्यांचा संगम मी सांगितला तुम्हाला, आणि त्या 2 नद्यांचा संगम येऊन ही नदी आपल्याला बघायला मिळते. आता तो संगम आपण कुठेशी आहे तर बरोबर अगदी 1 किलोमीटरवरती ह्या नदीच्या 2 नद्यांचा संगम होतो आणि ही नदी तयार होते. 1 किलोमीटरवरती टाटा पॉवर हाऊसमधून एक नदी वाहते, तिला पेज नदी म्हणतो, आणि सरळ लोणावळ्याच्या घाटामधून येते ती उल्हास नदी. अशा 2 नद्यांचा संगम होऊन ही मोठी नदी वाहते आणि बदलापूरच्या बारवई डॅममध्ये जाऊन ही नदी मिळते. आता तुम्ही पाहताय ही नदीचं पात्र केवढं मोठं आहे. इथेच बाजूला एक कुंभेगाव आहे, त्या कुंभेगावचा हा ब्रिज आहे. ह्या वर्षातला हा पहिला पाऊस आणि ह्या पहिल्या पावसातला ही पहिली नदी जी तुडुंब भरलेली आहे आजच्या दिवशी.
खूप जोराचा पाऊस झालेला आहे, त्याचा आम्ही खूप आनंद घेतलेला आहे. तुम्हीही घ्या, पण जीवाला जपून. आत्ताच आपण वेगवेगळ्या घटना बघितलेल्या आहेत की पाण्याशी कधीही मस्ती जास्त करू नये, की पाण्याची ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवाला धोका होईल असं कधी करू नका. त्याचा आनंद घ्या, मजा लुटा, परंतु बाहेरून बघा, लांबून बघा, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. ही तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आपलं कुटुंब, आपली आई, आपले वडील, आपला बहीण, आपला भाऊ आपल्या घरी वाट बघत असतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या आणि हा आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, पाण्याची मजा घेतलेली आहे, नदीचा आपण संपूर्ण पूर बघितलेला आहे. आता आपण थोड्याच वेळात एक आनंद, वेगळा आनंद असं आपण लुटणार आहोत, तो म्हणजे माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी. आता आपण इथून निघणार, माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी जाणार. जुम्मापट्टी त्या ठिकाणी जाऊया. तिथे आणखीन वाहणारे छोटे मोठे धबधबे आपण बघूया आणि तिथला एक आनंद लुटूया. ते नंतर तुम्हाला त्या सगळ्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण आत्ता या नदीचं दृश्य तुम्हाला कसं वाटलं ते थोडक्यात तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवा. माझा पुतण्या हर्ष याचा हा ब्लॉग आहे आणि त्याची आजची विनंती होती की काका तुम्ही माझ्या ब्लॉगवरती काहीतरी थोडंसं बोलावं, म्हणून मी या कॅमेरासमोर आलो. खरं तर मला कॅमेरासमोर बोलण्याची कधी सवय नाही, पण त्याचा एक आग्रह होता आणि मलाही थोडंशी आनंद होता की त्याच्या ब्लॉगवरती आपण कसं बोलायचं, आपल्याला खरोखर बोलता येतं का, म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर आवडलं असेल तर चांगलं म्हणा, नसेल आवडलं तर काही बोलू नका एवढी विनंती आहे. हसू नका माझ्या बोलण्यावरती. पण एक असं एकंदरीत सांगण्याचा हेतू असा की आपण जे काही दृश्य बघतो या पावसाळ्यात ते बघायला जाण्यासाठी आपण अजून पुन्हा मी तुम्हाला तेच सांगतोय, आपण हा आनंद लुटा. मी आमच्या घरामध्ये सगळ्यांना सांगतो की लोक कशी जातात, का जातात आपलं कुटुंब सोडून, उगाच आपण आपला जीव धोक्यात टाकून या पाण्याशी का खेळतो. आणि आम्ही तेच बघण्यासाठी आज आलो आहे. पण आम्ही ह्या सगळ्याचा आनंद तर लुटतोय, पण त्याचा एक संदेश देण्यासाठी सगळ्यांना तुम्हाला की पाण्याशी आपण अति पाऊस असेल किंवा अति पाणी असेल कुठं नदीला, तर आपण त्याच्यापासून थोडे दूर राहून त्याचा आनंद लुटायचा आहे. पुन्हा तुम्हाला विनंती करतो की खरोखर आपण अशा ह्या निसर्गाचा आनंद लुटूया. तर आता आपण नदीचं रौद्र रूप बघितलेलं आहे. आता आपण जाऊया एक धबधबा, छानसं असे छोटे मोठे धबधबे बघण्यासाठी. तर आता आपण निघतोय, मी माझा पुतण्या हर्ष, त्याला घेऊन आपण जाऊया. हे आहे माथेरानचं प्रवेशद्वार. ह्या प्रवेशद्वारामधून आपण आता एंट्री करतोय माथेरानच्या दिशेकडे. माथेरानचा एक धबधब्यांचा चुलचलाट. हे बघा, आता तुम्ही समोर बघत असाल तर माथेरानकडून येणाऱ्या गाड्यांची गर्दी बघा, जी खूप मोठी लाईन लागलेली आहे. वरती किती असेल सांगू शकत नाही. पाऊस पण जोराचा सुरू झाला आहे आणि खूप धुकं साठलेलं आहे. समोरचे धबधबे आपल्याला बघायला मिळतील की नाही याची शक्यता वाटत नाही आहे, पण तरी पण आपण तिथं जातो आहे. खूप जोराचा पाऊस सुरू झाला आहे. लांबून तरी आता आपण धबधबे आपला खूप मोठे दिसतात. आता त्याचा खरोखर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला तिथं प्रत्यक्षात समोर जावं लागेल. तर चला बघूया आपण कसे ते धबधबे वाहत आहेत. यदा कदाचित तिथं खूप गर्दी पण असेल, आपल्याला तिथे जास्त जवळ जाता येणार नाही आणि आपण तसे जाणार पण नाही आहोत, कारण त्याची आपण काळजी घेणार आहोत. फक्त आपण एक निसर्गाचा या क्षणाचा आनंद घेण्यासाठी आपण आलो. कुठलाही साहस, धाडस किंवा पराक्रम किंवा अतिशहाणपणा करण्यासाठी आपण चाललो नाही आहेत. तुम्ही पण तसंच करा, त्याचा आनंद घ्या. अतिधाडस, अतिशहाणपण, अतिपराक्रम करण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्या जीवाची बाजू लावू नका. तर बघूया आपण धबधबे जुम्मापट्टीचे. मित्रांनो, आपण आता माथेरानच्या प्रवेशद्वारावरून आपण प्रवेश केला आहे माथेरानच्या रस्त्याकडे. आपल्याला आता इथे समोरून असे छोटे धबधबे दिसत असतील. इथे काही छोटे धबधबे आहेत, तुम्ही
बघू शकता हा एक छोटासा धबधबा, ते लोक त्याचा आनंद घेत आहेत. आता आपण कडेकडेने चाललो आहे. पाऊस खूप पडतो आहे. गाड्या पण जोराने धावत आहेत. तर मी हर्षला विनंती करतो की आपली गाडी अगदी आस्ती जाऊ दे, कारण पाऊस खूप जोराचा पडतो आहे. आणि आस्ती गाडी चालवायचं ठरवलं आहे, आस्ती चालवतो आहे. आणि खूप असा इतका अतिसुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो आहे. त्याचा आनंद घेऊया. खूप डोंगराच्या टोक्याला डोंगरावरून पाण्यापेक्षा धुकं जास्त दिसतंय तुम्हाला सगळीकडे. काय बघा डोंगराचा नजारा खूप मस्त छान वाटतंय. आपण आता थोड्याच वेळात आपण निम्मापट्टीवरती पोहोचतोय. निम्मापट्टीवरती गेल्यानंतर आपण धबधब्याच्या मोठा धबधबा नाही, मोठ्या धबधब्यावरती जाऊया. तर मी ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब असतो, पण माझा पुतण्या हर्ष याचा आग्रह होता की काका चला जाऊया, निसर्गाचा थोडा आनंद लुटूया, पावसाची मजा घेऊया. त्याला सकाळी म्हटलं होतं मला काय बाबा जमणार नाही, आता आमचे दिवस गेले धबधब्यावरती जाण्याचे, आता हे तुमचे दिवस जावा. आणि तो म्हणतो नाही काका चला माझ्यासोबत. तर आम्ही आलो आनंद घेण्यासाठी. मी आमच्या कॉलेज जीवनामध्ये आम्ही असं याचा आनंद घेतला, खूप मजा मस्ती केलेली आहे. आता काय एक दिवस गेलेत आपण. त्याला माझा अनुभव सांगण्यासाठी मी त्याच्यासोबत आहे. की आम्ही धबधब्यावर कसं जायचो, तिथे किती आधी मस्ती करायची. आणि मस्ती केल्यानंतर ते कधी अंगाला असते आणि त्याचा खूप त्रास व्हायचा. तो त्रास मस्ती अंगालट येऊ नये म्हणून त्याच्यासोबत त्याला काही गोष्टी सांगण्यासाठी आज आम्ही त्यांनी पण त्याच्या मित्रांना पुढे असं सांगावं की आपण मस्ती करताना फिरायला गेल्यानंतर जेव्हा मस्तीमध्ये काही गोष्टी करतो त्या आपण सामान्य केल्या पाहिजे, जेणेकरून आपला तेव्हा त्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे, कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. या हेतूने आपण सगळं केलं पाहिजे. तर आता आपण बघताय एका जुम्मापट्टीच्या पायथ्याशी आलो. इथं एक मानगाववाडी म्हणून आहे. मानगाववाडी जुम्मापट्टी रेल्वे स्थानक असं आहे. आणि हे सगळे लोक आता बघतायत हा नजारा. हा सगळा माथेरानचा नजारा तुम्हाला बघायला मिळतो आहे. तो एक डॅम समोर डॅम आहे. तो डॅम भिवपुरी डॅम आहे. आणि तो इथून माथेरानच्या डोंगरावरून पूर्ण भरलेला दिसतो. हा जुम्मापट्टी स्टेशन. माथेरानला कधी आला असाल तर तुम्हाला एक जुम्मापट्टी पहिलाच नेरळ सोडल्यानंतर जो स्टेशन लागतो तो स्टेशन म्हणजे जुम्मापट्टी. सुंदर अशी निसर्गाची तुम्हाला एक खूप दृश्य असं बघायला मिळेल निसर्गाचं, आणि याचा आनंद घेता येईल. जुम्मापट्टी आम्ही सोडली आहे आणि आता थोडं जुम्मापट्टीच्या थोडं अजून आपण पुढे चाललो आहे. म्हणजे निसर्गाचं एक म्हणजे आनंदाची लैलूट लुटण्याचं ठिकाण म्हणजे माथेरान. आनंदाचा भरपूर असा आनंद, निसर्गाचा भरपूर असा आनंद घेण्याचं ठिकाण म्हणजे माथेरान. आता एक नानाचा धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार आहे, त्यांच्या नावाचं त्या ठिकाणाचं नाव आहे धनगरवाडी असं काहीतरी आहे. धनगरवाडी अशा ठिकाणी आपण आलो. माथेरानची पहिली एक धनगरवाडी लागते. एक वन विभागाच्या खात्याकडून तुम्हाला एक छोटी झाडं दिसली भरपूर लावली. त्या झाडांचं नाव नाही माहिती, पण खूप प्रमाणात त्यांनी लावलेली आहे. निसर्गाचं खूप योग्य असं त्यांनी संरक्षण केलेलं आहे. झाड हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनात प्रत्येकाने हा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकाने झाडाची जपवणूक आणि झाड लावणं गरजेचं आहे. जर हा आनंद आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा असेल, हा निसर्गाचा आनंद, तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की प्रत्येकाने कुठलं ना कुठलं एक झाड जोपासलं पाहिजे, एक झाड लावलं पाहिजे.
आणि आपल्या निसर्गाची रक्षण केलं पाहिजे. तर आजच्या काळात हे आपल्याला बघायला नाही मिळत. एक कॉन्क्रीटच्या जगामध्ये आपल्याला खूप अशी झाडांची लयलट होत चालली आहे, झाडांचा विनाश होत चालला आहे. त्यामुळे निसर्ग आपल्यावरती कोपत चालला आहे, निसर्गाचा आपल्यावरती खूप आघात होत चालला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कधीतरी सापडतो आणि त्या निसर्गाच्यामध्ये आपण पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो त्या आपला निसर्ग. तर त्यामुळे त्याची जोपासना करणं यासाठी पर्याय म्हणजे आपण निसर्गाला त्याची घेतल्यानं त्याला परत देणं म्हणजे एक झाड हे निसर्गातलं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण प्रत्येकाने लावलं पाहिजे, त्याची जोपासना केली पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे, त्याला खतपाणी घालून, तरच आपल्याला हा आनंद पुढच्या पिढीला देता येईल. तुम्ही पाहू शकता आम्ही कसं काय आलो. माझ्या काकाही सांगितलंच असेल तुम्हाला सगळं काय, आम्ही काय कुठे गेलो आणि त्यांचे जुन्या काळातले किस्से सांगितले तुम्हाला थोडे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही फायनली पोहोचलो आहे त्या माथेरानच्या धबधबा खरंच निसर्गाची देणगीच म्हणायला लागेल. अगदी खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहेत तिथं. वरून पाणी वाहतंय, खालून पाणी जातंय, खाली लोक आहेत, वरती लोक आहेत. एका साईडने गाड्या चालू आहेत. इथे या स्थानिक लोकांची छोटी छोटी दुकानं आहेत, ज्यांनी पावसाळ्याच्या सीझन बघून काही टाकलेलं आहे तिथे. इथे तुम्ही बघता मके भाजून देते, खूप छान लागतं खायला ते. त्याच्यानंतर त्या बाजूला एक दुकान आहे, छोटी मोठं. त्या पावसाळ्याचं एक वैशिष्ट्य आहे या निसर्गाचं की ह्या दिवसामध्ये इथल्या स्थानिक लोकांना छोटे छोटे रोजगार मिळतात. येणारा प्रत्येक पर्यटक त्यांच्याकडून काय ना काहीतरी घेत असतो, त्यामुळे त्यांची रोटी याच्यावरती चांगल्यापैकी चालत असते. आपण पण कधी आलात तर त्यांच्याकडून आवर्जून काय ना काहीतरी घ्यायचं की जेणेकरून त्यांचं आपल्या देण्यावरती काहीतरी घर चालेल. तर आता आपण बघतोय वरच्या साईडला तुम्ही बघताय खूप असं दाट असं धुकं पसरलं आहे. त्याच्यावरून मधून असं सुंदर असा एका निसर्गाच्या सान्निध्यातून एक धबधबा खूप मस्तपैकी वाहत आहे. छोटासा धबधबा आहे, जास्त मोठा नाही आहे, म्हणजे त्याचा आनंद सहजपणे घेता येईल. एवढा काय तो धोक्याचा वाटत नाही आहे, तरी पण सांभाळून आपण त्याची हे घेतली मजा लुटली पाहिजे. आणि काका तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे तुम्ही येत नव्हते तर येऊन पहिल्यांदा मी हर्षला नाहीच बोललो होतो, आता आल्यानंतर असं वाटतंय की अरे आता आपण हे एवढं मोठं चांगलं दृश्य आपण निश्चित केलं असतं. पण खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. आता पुढच्या वेळेस म्हणजे ह्याला कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही संपूर्ण फॅमिली तिथं येण्याचा प्रयत्न करू आणि निसर्गाचा आनंद सगळ्या कुटुंबाला देण्याचा प्रयत्न करू. हर्षला मी धन्यवाद देतो, त्यांनी मला इथे आणलं आणि हे निसर्गाचं दृश्य बघायला धन्यवाद मानतो. खरंच तुम्ही पण या, निसर्गाचा आनंद घ्यायलाच पाहिजे. कधीतरी आपल्या कामाच्या व्यापातून आपण बाजूला होऊन एखाद दिवस आपला निसर्गाच्या सान्निध्यात येऊन आपला कामावरचा ताण, आपल्या डोक्यावरचा ताण बाहेर करून आपण एक आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समोर अशी दिसत आहेत सगळी लोक, खूप छानपैकी अशी कोणी कॉलेजचे मुलं आहेत, कोणी कामावरून सुट्टी काढून आलेले आहेत. आणि तुम्हाला पहिल्यांदा ब्लॉगिंग करून कसं वाटतं, म्हणजे असं तुम्ही कधी कॅमेऱ्याच्या समोर नाही आले काय नाही, तर तुम्ही आज एवढं बोलले तर कसं वाटतं तुम्हाला? हा अनुभव कॉलेज जीवनात होता थोडासा, पण त्यावेळेला आम्हाला असे कॅमेरासमोर बोलण्याची कधी संधी नाही आली आणि त्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही. पण आज पहिल्यांदाच आम्ही कॅमेरासमोर बोलतो आहे. मला आज पहिल्यांदा तर थोडंसं वेगळं वाटत होतं, बोलायला जमेल की नाही अशी याची भीती वाटत होती. कॅमेरासमोर आपण व्यवस्थित बोलू शकतो की नाही, पण थोडं जमतं आता, पुढेही जमेल असं वाटते मला. धन्यवाद हर्ष, मला संधी दिलीस,
तुझ्या ब्लॉगवरती बोलण्याची. पुढेही आपण असे ब्लॉग बनवत जाऊ. तुला माझ्याकडून जी काय मदत पाहिजे ती नक्की मी देईन तुला. पुढे असं तुझा कुठला ब्लॉग असेल लोकांना संदेश देणारा ब्लॉग कर. म्हणजे असं कुठलाही मजेचा किंवा कुठलाही फक्त मजेचा तर असायला का, पण आपण जो ब्लॉग करतो त्याच्यातून लोकांना काहीतरी संदेश मिळेल असं ब्लॉग दिला पाहिजे आपण. हो नक्कीच. आता आपण तुम्ही माझ्यासोबत इथं संदेश तर देणारच लोकांना. म्हणजे कधी कधी मजेचे ब्लॉग येणार, कधी असे सोशलचे. नक्कीच तुम्हाला काय ना काय नवीन बघायलाच भेटणार आता. आणि अजून आमचे दुसरे प्लॅन पण आहेत, ते बघूया, आपण करूया. सक्सेस झाले तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार. तर आता आम्ही थोडंसं निसर्गाचा आनंद घेतो, नंतर भेटतो तुम्हाला. आम्ही थोडंसं इकडे आतमध्ये गेलतो बघायला की काय आहे ना काय नाही, पण तिथे काहीच नाही. आम्ही दोघंच होतो म्हणून आम्ही थोडा अर्धा रस्त्यातून रिटर्न आलेलो आहे. भीती वाटली कारण का कोणच नाही तिकडे, म्हणून आम्ही आता रिटर्न आलो. हा ट्रॅक आहे. जर ग्रुप असेल तर हां, नाहीतर कोणी एकट्याने जाऊ नका. हां, रिक्स नका घेऊ, कारण का सगळं जंगल एरिया आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मी चाललेलो. कुठे जायचं होतं काका? घरी का दुसरीकडे कुठे? आता आपण घरीच जाणार आहोत. हां, तिथलं खूप थंडी लागते आता, कारण पावसात खूप भिजलेलं. आता आपण घरी जाऊ, मस्तपैकी गरम गरम जेवण घेऊ आणि आता थांबणार नाही कुठं, तर घरी निघणार आहे. तर चला आता घरी जाऊन भेटतो तुम्हाला. आणि तुम्ही एकदा हा क्लायमेट पाहू शकता. तर पाहू शकता आम्ही परत एकदा थांबलेलो आहे. कुठे माहिती का, तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं बघा जुमापट्टी स्टेशन, तर त्याच्या तिथं थांबलो आहे. आणि तिकडे पॉईंट आहे, तर तिकडे चाललो आहे. आणि हा क्लायमेट पाहू शकतो, खूप सुंदर असे ढग खाली उतरलेले आहेत. आणि हा तिकडून रस्ता आहे येण्याचा, ते रेल्वे ट्रॅक आहे. तिथून आमचे काका चाललेले आहेत मस्त. काकांना आता खूप मजा येते. काका कसं वाटतं? एकदम मधून असं राहून वाटतं की इथून जावं नाही. आम्ही आता घरच्या रस्त्याला निघालो होतो, पण एक पॉईंट बघितला, खूप सुंदर पॉईंट आहे. असं वाटलं की तिथं जाऊया. आणि तिथपर्यंत चालत निघालो. लांब आहे तसं, तरी पण त्याचा मोह काय आवडता आला नाही.